काय तू उभी आहे ठेम्यासारखी? हा, झाली का कामं? झाली तुझी कामं? प्रियंका ताई, म्हटलं रोज मी स्वयंपाक करून राहिली. आता आता तुम्ही करा बरं आज स्वयंपाक. मी 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 धुण्याचं बघून घेईन, तुम्ही स्वयंपाक करा. बापा 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 बापा, रोज तू करून राहिली. तुझे की 6 महिने झाली तू रोज करून राहिली. इन मी 3 दिवस काय झाले नाही तर म्हणते रोज मी करून राहिली म्हणते. काही नाही, स्वयंपाक तूच करशील, मी कपडे धुते. का ताई, मी तर रोज स्वयंपाक करून राहिली गड्या. हा, 3 दिवस झाले म्हणजे काय मी राहते का नेहमी इथे? मी इथे आहे तर मी करून राहिली ना स्वयंपाक. कोणतं मोठं पहाड खोदून आणून राहिली का? स्वयंपाक करून राहिली म्हणजे कोणाला सांगून राहिली? मी ते किती कामं केलेले आहे पहिले. तू तू यायच्या पहिले अजून पण करते. तू अकोल्याला राहत होती तेव्हा मीच कामं करत होती. मी कधी म्हटलं नाही असं. मला माहित नाही ते. तू स्वयंपाक कर, मी धुणं धुते. चालली मोठी शहाणपणा शिकवायला. तसं की खूपच मोठे कामं करून राहिली. मी धुते धुणं. आपण करत बस, काय करायचं ते. कोण बसून टेन्शन घेत भाजीचं. मुर्दा बसवला मेलीचा. तिला चांगलं म्हटलं की तू आज स्वयंपाक कर गं, मी धुणं धुते. तर म्हणते कशी? नाही नाही म्हणते, तूच कर म्हणते स्वयंपाक. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुते, हातानं धुत नाही. काय नेट लागते हिला? 10 मिनिटात ते सगळं करून फेकते. पहिल्या आव्हानाची मला स्वयंपाक लागते, त्रास होऊन राहिला तिथे. थांब म्हणा, वॉशिंग मशीनवर बिघडते म्हणा मी तुझी. बघ बस म्हणा हातानं. बापरे, किती मोठा स्वयंपाक केला. तुला लागतेच म्हणा एवढ्या मोठ्या खटल्याला. खूप मोठा खटला आहे ना यांचा. बसा थापत रोट्या. किती मोठे जेवतात, काही काम करत नाही का? दिवसभर जेवणच करत राहतात गावंडर कुणीकडचे. चल बापा, झाला आता स्वयंपाक. थोडंसं आराम करते. तेजू तेजू, आता काय म्हणते काय नाही मला. दिवसभर तेजू तेजू तेजू. बाकी आहे का मेंबर घरातली? प्रियंका आहे, तिला पण आवाज द्या ना काही. मला देता का आवाज दिवसभर? आता काय मी काय काम आहे ना माझ्यासोबत. थोडं आराम करते म्हटलं, आला लगेच तेजू तेजू करत. तेजू, काय म्हणता? काय सांगा. म्हटलं हा बाय, छायाच्या आई बाबा येऊन राहिले तर स्वयंपाक जरा सरसाच करतो बरं, जेवतील ना ते. काय? छायाताईचे आई बाबा येऊन राहिले? तुम्ही मला आता सांगत आहे ही गोष्ट? हे बघा, माझा स्वयंपाक झाला म्हटलं, स्वयंपाक झाला, भांडे झाले म्हटलं माझे. आता तुम्ही मला सांगता की डबल स्वयंपाक कर. मी डबल हेलपाटे घेऊ का मी तिथं? याला तर किती वेळ लागला. आता परत तेच ते काम करू का मी? तुम्ही सांगायला पाहिजे तुम्हाला सकाळीच. मी स्वयंपाक केला असताना, स्वयंपाक झाला असताना. काय लागते व 2 पोळ्या टाकणं शिल्लक अजून. नाही तर मग राहू दे. लय मोठा स्वयंपाक असेल तर होते त्याच्यातच. मला आता माहीत झालं. अरे आता माहीत झालं मग स्वयंपाक झालेला आहे. मी आता करते बरं स्वयंपाक. त्यांना जेव म्हणू नका, त्या एक संध्याकाळी जेवतील ते. मॅड झाली का तू? काही बोलतं काय? काय म्हणतील ते? आपले जेवण राहिले. 11 वाजले फक्त. 11 वाजले फक्त. आता येऊन राहिले ते. पुरा दिवस जाईल उपाशी ठेवू का मी? मी करतो स्वयंपाक, राहू दे. ते पा मग तुम्ही करसान मग मला म्हणायचं नाही. मग मला टोमणे नामने माणसान मी केला ते मी ऐकून नाही घेणार. आता माहिती तू करतच नाही तर मग मला तर करावंच लागेल ना. 2 पोळ्या केल्या तू एक हात मोडून राहिले काय? करत नाही म्हणतं. कोणते काम आहे तुला? दिवसभर झोपेचेच तर काम आहेत. कुठे झोपते मी? म्हणजे झोपतरी होते का? चालूच काय कोणी पाहायला त्यांना. चहा ठेव, शरबत कर, अमुक कर, ढमुक कर. हे बा ते प्रियंका ताईला सांगा आता. तसं त्यांनी काहीच काम नाही केलं आज. त्या मशीनमध्ये कपडे टाकले की बसून राहतात. त्यांना नाही म्हणत तुम्ही. तेच काय माय, तिले म्हणायला गेले की ते म्हणते तिले म्हणा, तुले म्हटले ते म्हणते तू म्हणते तिले म्हणा. मागोरा चेंद्राला होराला तुमच्या मनात. होय अल्लक, मी करतो जाय. करा मग, मला नाही माहीत काय आहे काय नाही. तर काय चालली गेली बेसरा म्हणायची. लय डोक्यावर बसली कडे ही तिची. माहीच गलती आहे. मी डोक्यावर घेतली गेली खरं तर. तेव्हा ते दाबलं असतं तेव्हा दबली असती. आता कुठे दबते ही? लय उद्धट झाली ही. थोडा गॅस बंद कर जा, तो भात जळून जाईल. बिल ना जवानाची. असं वाटे माय काय बोला माय वैसून माय राहिले. दोघीला काही बोलायचं काम नाही पडलं. हे नाही निघाली बाप्पा तशी. डोक्यावरच बसणारी आहे. दिसते बल्ली गरीब चेहऱ्यावरून, पण लय अज्जात निघाली. बोलत सासूचं नाव खराब होते. अशा करतात आजकालच्या सूनवायऱ्या. उलट काम सांगलं की तन करतात. असं होतं का पहिल्या काळात? सासूची किती आज्ञा पाळा लागे, सासूच्या पुढे काम करा लागे. हे तर आपलेच काम सांगतात. छाया, कसं वाटते बाई तुला आता? आता चांगलं वाटून राहिलं बाबा. वाईट काय तर मला म्हणजे चांगलंच आहे तब्येत माझी. तुम्ही एवढं काळजी कशाला केली? मी म्हटलं आईले की आई राहू दे म्हणून. चांगलीच तब्येत आहे माझी. किती सोय घेतात सगळेजण हे. माझी सासूबाई, माझे सासरे, माझ्या जावा किती चांगले आहेत सगळे माझ्या घरी. मग तब्येत चांगलीच राहील ना माझी. तुम्ही काय का टेन्शन घेऊ आई बाबा. पाय बाई आता कशी बोलते. माय ते लय चांगलं घर आहे पण आई ते आम्हाला टेन्शन. ते काय टेन्शन घेतलं होतं बाबा? डॉक्टर म्हणे टेन्शन घेतलं. काय टेन्शन घेतलं होतं? ते एवढं चांगलं आहे म्हणतो टेन्शन कायचं घेतलं होतं? आई डॉक्टर काही सांगतात त्यांना सांगायला कारण पाहिजे असते. कशाला टेन्शन घेऊ मी? काही काय सांगतात. काही विचार करत का मनात? मला विचार काही करत नको तू असा निगेटिव्ह विचार, नकारात्मकता.
असा विचार नाही केला पाहिजे, चांगला चांगला विचार केला पाहिजे. लेकरावर चांगला असर होते. मग चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, देवा धर्माच्या पोथी पुस्तकं वाचले पाहिजेत, चांगले चांगले विचार केले पाहिजे. बरोबर आहे तुमचं. ताई खरंच निगेटिव्ह विचार जास्त करतात, चांगले विचार करतच नाही. मी त्यांना किती म्हणते चांगलं चांगलं विचार करा. अरे बाबा मी चांगलेच विचार करत असते. विचारायचं काही माहीत नाही बाई, मनातल्या मनात काय विचार करते तिले माहीत बाईन बाई. पण काय प्याले भली लेमशी आहे बापा हे पहिलेपासूनच. हो ना बाई, खाय प्याले पहिलेपासून लहानपणापासून तशीच आहे ती लेमशी. तिला काही जास्त असं गचगचं खायची सवयच नाही आहे. पोरी कशा गचगचं खातात, पण 2 जीवाचं म्हटलं की डब्बल न खातात, पण चहा खातच नाही ना. काय करावं सांगा आता. मग त्यांना तब्येत खराब होते ना बाई अशी, त्यांनाच तर मग असं होती. आता पा तुम्ही किती मोठे फळं आणले, पण हात तर लावले की त्या फळा येईल. प्रियंका दे तिथे त्यातलं कोणतं फळ पाहिजे ते दे बरोबर शिजून. हो बा प्रियंका दे, तू ही खाय ना, लय मोठे आणले ना. नाही मी नंतर खाईन, आता नाही पाहिजे. पाहिलं अशी आहे, नंतर खाईन. नंतर काही खात नाही बाई, तुम्हाला सांगतो. सडते फेकून द्या लागते, पण खात नाही तुमची पोरगी. नंतर पण तर काही नाही. देवा प्रियंका दे तिला आताच. हो देते ना, हो देते. खात कशा नाही, त्यांना खाऊ घालते मी जबरदस्ती. बापरे आल्या का, केव्हा आल्या माहिती नाही मला. तर हो बाई आम्ही अर्धा घंटा झाले आलो. तू नव्हती बा घरात, आम्ही तिकडे हलत असता तू पहिले. तू बाहेर झाली होती वाटते. कशाला बाहेर जाऊ, घरातच होती मी. मला काही माहीत नसते कोण आलं ना कोण गेलं इकडे. मी माझ्या रूममध्ये पडेल आली, मला कोणी आवाजही देत नाही. सर्व एकाच खोलीत जमा होतात, मला कोणी नाही बोलावत. आता तुला बोलवायला त्या काय 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 तू काय कोणी कुठची काय काय कोणी DSP BSP आहे का काय. म्हणजे तुला काय वाटते, आई बाबा पण तुझ्या रूममध्ये यायला पाहिजे होतं, तुला सांगायला पाहिजे होतं की आम्ही आलो. तुझी परवानगी घ्यायला पाहिजे होती का. मला माहीत नसते, मला माहीत नसते करते तर मी असं कधी म्हटलंच नाही. तुम्ही आहे वाटते मग कोणते मोठं नेता आहे वाटते तुम्ही. तुम्हाला कसं माहीत होते बरोबर. मला माहीत नाही होत, मी ऑलरेडी सर्वीकडे जाऊन बाग बघत असते. तुझ्यासारखी नाही आहे मी एकाच जागेवर बसून राहीन. मला माहीत होतं आई येणार आहे. फोनवर बोलणं पण झालं होतं आमचं. तसं सर्वांसोबत राहावं लागते. हो का, तुमच्याकडून शिकावं लागेल मग मला आता. हो लहानापासून मोठे शिकतात ना, मग मोठ्यापासून लहान शिकतात ना. हो तुमच्याकडून ट्रेनिंग घेते मी आता. तू काय ट्रेनिंग घेशील माझ्याकडून. ट्रेनिंग घ्यायलाही रे मन मोठं पाहिजे. त्यात काय होतं मनात, छोटं म्हणून मोठं म्हणून काही बोलता, काही विशेष पाहिजे वाटते बोलायला. काय लावलं होतं मी, काही कोणी पाहणार राहणार पाहत ना, काही लावलं एकमेकाला बोलणं. त्यांनी सुरुवात केली म्हटलं पहिले. तुला दिसून नाही राहिलं का. ले बोलायला लागली बाई तू आता, ले बोलतं बाबा तू. तुला समजते की नाही कोणी आलं गेलं का काय, तर मग हे चालूच ठेवतो चबर 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 चबर. काही नाही, पोरगीच आहे आमची, आम्ही काय लोक खाऊ का बाई, जाऊ द्या ना. तिची आहे फसावं आम्ही, बोलू द्या. चालूच राहते, बहिणी बहिणी सारखं राहतात त्या, चालूच राहते. 2 लाईन नाही. छायाचं काही नाही रे माय, छाया लय अलग आहे छाया जराशी. नाही बाई छायाचं काही नाही, या दोघीच चालू राहते चिकमिक चिकमिक चिकमिक. हो ना सारखे सारखे असल्या म्हणजे होतच राहते. जाऊ द्या, लय वेळ चालू बाई आम्ही. ये ना बस ना. छायाचं काही नाही म्हणे, छायांतरून कांड्या खसते, वरून नाही बोलत. मोठी झाली छायाचा मोठेपणा करत. आता किती दिवस चालते काय मी छायाचं रामायण, छायाचं असं छायाचं तसं सारा चक्र झाला तिला. तेवढं काय तिची काय 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 कोणती सिरियस झाली होती का. आणि आणलं तर काय आणलं माय बापानं, फळं आणले. संत्र मोसंबी केळं चिक्कू. काही वाटते काय, शेवटी गरीब गरीबच राहणार आहेत म्हणा. माझी मम्मी आली असते ते छान काजू बदामचे लाडू आणले असते डब्बल, पण हे असं नाही आणलं काही. पण काय आणलं त्याचाच मोठेपणा राखीत. खाय ना नाही खाय ना नाही काय खाय ना नाही जसं की काजू बदाम तर आणलेच नाही, फळं आणलेच असतेवाले. सडकी दिसून आले अर्धे सडलेच वाटते, स्वस्त असतील ते आणले असते बाजारातून. काय विचार करून राहिली बा. ये ना घे ना, खाय ना, हे खाय ना, ॲपल काय चिकू खाय ना. आणलं ना मी खायसाठी, मग उद्या लय मोठं आणलं म्हटलं सगळं जण खातील. कोण काय मी फ्रुट्स. माझ्याकडे मला अजिबात आवडत नाही फ्रुट्स, सडतात पण मी खात नाही. मला नाही आवडत एवढं स्वस्त माल. किती असे आणले तुम्ही गलगल झालेले सर्व फ्रुट्स, स्वस्त तुम्ही आणले वाटते आहे ना. नाही बा बाई, स्वस्त नाही बा, ते सारखाच भाव आहे. नाही हो बाई, आम्ही बाई हातात ते आणले बा, आता जे दिसले ते मग गलगल म्हणजे म्हटलं गेल्याबरोबर खाल्ल्या गेले पाहिजे म्हणून आणले बा असे. नाही नाही चांगले आणले ना, चांगले आणले. ते तिचं काय करावं लागते, ते नाही खाणार तिच्यासाठी काय आण लागते का. ते जिच्यासाठी आणलं तो खाते ना, सगळेच खातात. तिला जाऊ द्या तिचं तिकडे. खूपच जास्त बोलायला लागली पण आता ही खरंच ना, म्हणजे जेव्हा छान केलं तेव्हा कमीच पाहिजे माझ्या सगळ्यांना. मुद्दाम टोमॅटोमने मारून राहिली. घ्या ना शाळेत खाऊन, ते सोडून जातील जास्त दिवस ठेवून, ते फळं खाऊन घ्या. काही प्रियंका ताईला पण द्या, त्यांना खूप आवडतात फळं. हो हो आम्ही खातो, तू नको घेऊ टेन्शन. तुला म्हणतही नाही खाय, राहू दे. तू तुझी लायकी नाही ही खायची. तू काजू बदाम खाणारी मुलगी आहेस, तर फळं कशाला आवडतात ग. राहू दे, आम्ही हाव खाणारे, सगळेजण खातो आम्ही. तू नको घेऊ टेन्शन. जाय तू, जाय इथून जाय, इथं काही काम नाही आहे तुझं. जाय चाललीस मी कुठं थांबायला आली इथे.
अशी काऊन मागते कडे हे अशी काऊन मागते कडे तिरकी माझ्या घरी आली तेव्हा अशीच वागी काय झालं कडे येईन बाई तुम्ही नका काही वाईट वाटून घेऊ ते जाऊ द्या ते अलग कसं आहे तर ते नका टेन्शन घेऊ तुम्ही ते आता ते कसं आहे चालवा लागू राहिलं बाई आम्हाला नाही बाई ती माहिती पोरगीच आहे नाही स्वभाव असते